गुड मॉर्निंग. सकाळचं कोवळं ऊन आणि गावाकडचं हे सुंदर वातावरण मनाला अगदी प्रसन्न करून टाकतं, हो की नाही. आणि हे सगळं आपल्याला ना गावाकडं आल्यानंतरच अनुभवता येतं. आता खेळता खेळता आमच्या महाराजांनी केला डोक्याला कहर. आता तुम्ही बघा, एवढं सगळं लागलं होतं तरीही बिंदास्त खेळत होता. रात्री हे सगळे मिळून ना बॅट बॉल खेळत होते आणि खेळता खेळता बॅट कधी त्याच्या डोक्यात बसली ना हे त्यालाही माहीत नव्हतं. आता हे सगळं बघून ना खूप घाबरलेलं होतं, कारण एवढं सगळं रक्त वायाला गेलेलं होतं. नंतर ड्रेसिंग वगैरे करून आणले. आता सकाळी पाण्याला इथे लाईट नव्हती, त्यामुळे इथे आम्ही चुलीवरतीच पाणी तापवलेलं होतं. आता लाईट गेली की परत कधी येणार ह्याचं काही सांगता येत नाही, त्यामुळे चूल पेटवली आणि मस्त असं चुलीवरती पाणी तापवायला ठेवलं. आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं चला आता छान अशी देवाची देवपूजासुद्धा करून घ्यावी, म्हणून दारात आलेले शेवंतीची फुलं काढून घेतले. मस्त अशी देवाची देवपूजा करायची होती. आता हे फुलं बघितले ना खूप छान वाटतं, कारण फुलांचा इतका सुंदर वास येतो ना. आता सकाळी सकाळी उमललेले हे फुलं आणि त्याचा सुंदर असा दरवळणारा वास मनाला अगदी छान आणि प्रसन्न करून जातात. सगळीकडे फुलंच फुलं झाली होती. तरीही उन्हाळा असल्यामुळे फुलांचं थोडेसे कमीच आहेत. तरी तर मस्त अशी देवाची देवपूजा करून घेतली, फुलंसुद्धा वाहून घेतली आणि फुलं ठेवून देवपूजा केली ना खूप छान वाटतं. घरातसुद्धा छान असं फुलासारखा सुगंध आपल्या दरवळत राहतो. त्यामुळे देवाची देवपूजा करताना ना नेहमी मी अशी फुलं ठेवून देवाची देवपूजा करून घेत असते. मस्त असं वातावरण तयार झालेलं असतं, हो की नाही. तर इथे मग सकाळच्या नाश्त्यासाठी मी ते तयारी करायला घेतली. आता मला बनवायची होती इडली खाताना तर बरे वाटते, पण त्याचा सगळा पसारा काढायला गेले ना मग कळतं की आपण किती काम केलं, हो की नाही. आता इडली करायला गेलं ना एवढे भांडे पडतात की ते परत काढत बसायचं म्हणजे जीवावरती येतं. आता इथे छान असं पीठ फर्मेट झालेलं होतं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि मिक्स असं ढवळून घेतलं. म्हटलं सगळं व्यवस्थित करून घेतलं की मीठ सगळीकडे लागतं. नाही व्यवस्थित हलवलं तर मीठ आपलं एकाच जागेवरती लागतं आणि काहींकडे आळणी आपली इडली लागते. त्यामुळे व्यवस्थित असं सगळीकडे मीठ मिक्स करून घेतलं आणि नंतर इथे मी शेंगा कापायला घेतल्या. आता मला बनवायचं होतं सांबर. तर इथे सगळी तयारी झालेली होती. सांबरसुद्धा मी शिजायला घातलेलं होतं. यावेळेस सांबरमध्ये ना मिक्स डाळींचं सांबर मी बनवायला घेतलेलं होतं. म्हटलं तुरीचं, मुगाचं आणि मसूरचं अशा तिन्ही डाळी मी एकत्र केल्या आणि शिजायला घातल्या. छान असं इडली पात्राला थोडंसं तेलसुद्धा लावून घेतलं आणि त्यावरती हे आपलं पीठ सगळं टाकून घेतलं. मस्त गरमागरम इडली खाण्यावरती ना खरंच खूप छान लागते. पण सगळा पसारा बघून ना परत खूप कंटाळा येतो, हो की नाही. तर आता ही सगळी तयारी झालेली होती. माझी इडली झालेली होती, चटणी झालेली होती, एका पाठोपाठ एक सगळे कामं माझे होत आलेले होते. मुलांनीसुद्धा त्याचसोबत मस्त असा इडलीवरती गरमागरम असा ताव मारलेला होता. छान अशी इडली आपली तयार झालेली होती. हसत खेळत गप्पा गोष्टी करत यांचं मात्र खाण्याचं काम चालू होतं. कोणी म्हणतं मला चटणी आवडती, तर कोणी म्हणतं मला सांबार आवडतं. तर आपला हा छोटासा